मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतील दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होतीये आणि आज सोलापूरमध्ये या शांतता रॅलीची सुरुवात होणार आहे। नाशिकमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे। सोलापूरमध्ये होणाऱ्या या शांतता रॅलीमुळे शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली। सत्तेत असलेला निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। ओबीसी आरक्षण हे 100% धोक्यात आले आणि हा खेळ विधानसभा निवडणुकांनंतर खेळला जाईल असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। ओबीसी आरक्षण बचाव रॅलीमध्ये उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची जीभ भाषणादरम्यान घसरली। जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली। जरांगेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून दाखवावे तरच तो खरा मराठा असं वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। या माध्यमातून शरद पवार महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याचं कळतंय। तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसली आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत। भाजपकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे। काल रात्री मुंबई, ठाणे, कोकण विभागातल्या भाजप आमदारांची बैठक पार पडली। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक झाली। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आशिष शिरारे। प्रभादेवी भागामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट, ठाकरे गट आमनेसामने आले। प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या बाजूचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढत असताना ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 204 मतदान केंद्रांची नव्यानं भर पडली आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 8,417 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। अक्कलकोट तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला पूर आला। हेळी गावामधल्या नदीपात्रावरच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं। पिकांचं त्यामुळे नुकसान झालंय। हेळी बंधारा 7 ते 8 फूट पाण्याखाली गेला। ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्या। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं विविध प्रकल्पांमधून सोडलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पामध्ये आवक वाढली। परिणामी दोन दिवसामध्ये जायकवाडीमध्ये 13% जलसाठ्याची भर पडली आहे। छत्रपती संभाजीनगरसह जालना शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता त्यामुळे आता मिटली आहे। मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीमध्ये सुरू असलेला विसर्ग तुर्तास बंद करण्यात आलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मुळशी धरण प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त केला जाण्याची शक्यता आहे। मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा आता 93.64% पोहोचलाय। त्यामुळे पवना धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय। धरण आता 93% इतकं भरल्यानं मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। पुण्याला 21 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर करण्यात आलं आणि यामध्ये 21 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली। कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचा ट्रान्समिटर जळाला आणि त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। निम्म्या शहराचा पाणी पुरवठा या तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला। त्रुटी दूर करून कोल्हापूरकरांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूरकर करतात। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी यवतमाळच्या वाईमध्ये शेतकरी कुणाल जतकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहेत।
राज्य पोलीस दलाला लवकरच नवी वाहनं मिळणार आहेत. राज्य पोलीस दलासाठी तब्बल 566 कोटी रुपये किमतीची 2298 वाहनं खरेदी करण्यासाठी गृह विभागानं मंजुरी दिली आहे आणि येत्या 4 वर्षांमध्ये ही नवीन वाहनं पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चतारी ते बस स्टँडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र अजूनही रस्ता पूर्ण होत नाहीये. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर माती टाकण्यात आली, मात्र आता संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला. पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये बांधलेली 29 बंगले पाडण्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय. या परिसरातील रहिवाशांचा अर्ज फेटाळून न्यायालयानं त्यांना आता 5 कोटींचा दंडही ठोठावलाय. भंडारा जिल्ह्यातल्या सानपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मुदतबाह्य पोषण आहार दिला जातोय. या विद्यार्थ्यांना मुदतबाह्य पोषण आहार देऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून येतंय. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पालघरमधल्या आश्रमशाळांमध्ये तब्बल 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणामधून विषबाधा झाल्याची माहिती आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर सकाळी त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला होता. त्यांच्यावर सध्या जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. भंडारा वरठी राज्यमार्गावर दाभा गावाजवळ कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये वरठी इथल्या सराफा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आणि एक तरुण गंभीर जखमी झाला. अकोल्यातल्या पुरणखेडजवळ काही दिवसांपूर्वी डिझेलचा टँकर उलटला होता आणि तो रस्त्याच्या कडेला उभा होता आणि आज अचानक त्याला पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही. पुण्याच्या वाघोलीमध्ये सोफा फॅक्टरीला आग लागली. आगीत फॅक्टरी जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. वाघोलीतल्या खराडी जकात नाका परिसरातली ही दुर्घटना. बेळगावमध्ये एका चिकटपट्टी कारखान्याला भीषण आग लागली. काल रात्री 8च्या सुमाराला लागलेली आग अद्याप आटोक्यात आलेली नाहीये. आगीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये. या कारखान्यामध्ये एका शिफ्टला 75 ते 80 कामगार असल्याची माहिती मिळते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये बनावट चावीनं चोरट्यानं रिक्षा पळवली. पोलिसांनी त्याच्याकडून 4 रिक्षा जप्त केल्यात. निगडीकोटा स्कीम इथं चोरीची रिक्षा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राज्याचे मुख्य सचिव सुजाता साने आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावली आहे. तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील अपहार प्रकरणामध्ये न्यायालयानं आदेश देऊनही गुन्हा दाखल केला नसल्यानं न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणात ही नोटीस देण्यात आली आहे. बाणेरमधल्या एका महिलेची 24,99,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तुमच्या नावानं आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचं सांगत या महिलेकडून पैसे घेण्यात आले. या प्रकरणात 4 संशयितांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलनं अटक केली आहे. अहमदनगर, जळगाव आणि सुरतमधून या चौघांना अटक करण्यात आली. अकोल्यामध्ये श्रावण महिन्यात मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेतलाय. चोरट्यांनी 2 महिलांच्या गळ्यातला सोनसाखी चोरून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.